चैत्र पौर्णिमेला काय काय करावं की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहील, भरभराट होईल, त्याचबरोबर हाती घेतलेलं कोणतंही काम असेल त्याच्यात आपण यशस्वी होऊ, तर यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पौर्णिमा विशेष करून चैत्र पौर्णिमा आहे, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायला हवं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, पौर्णिमेला आपण काय काय करावं. प्रत्येक पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी करायच्याच आहेत. त्याचबरोबर जेव्हा विशेष पर्व असतात, जसं की आता चैत्र पौर्णिमा आहे, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायला हवं. सर्वात पहिली गोष्ट की आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं, अगदी सूर्योदयापूर्वी तरी आपण उठायला हवं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण स्नान करतील तर स्नान करण्याच्या पाण्यात तुम्ही गंगाजल असेल किंवा तुमच्या घरात कुठल्या पवित्र नदीचं तीर्थजल असेल ते टाकून स्नान करावं. त्याचबरोबर पहाटे आपली जी काही नित्य देवपूजा आहे ती सुद्धा लवकर करावी आणि सर्वात महत्त्वाचं की उंबरठा पूजन जरूर करावं. उंबरठा पूजन हे गुरुवारी, शनिवारी, त्याचबरोबर जेव्हा काही विशेष पर्व असतात पौर्णिमेला सुद्धा जरूर करावं. तर आता हे सर्व जे काही मी सांगणार आहे ते का करावं, त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मदत होत असते. तर पहा, फक्त हे उपाय किंवा सेवा केली तर आपल्या घरात खूप पैसा येईल असं होत नाही, पण आपण जे काही कार्य करतो त्यात येणाऱ्या अडचणी, संकट दूर होतात आणि आपले जे काही पैसा मिळत असतो तर तो पैसा मिळत जरी असला तरी तो टिकून राहणं सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण जर ह्या सेवा, उपासना, उपाय केले त्यामुळे आपल्या घरावर किंवा आपल्यावर जे काही संकट येतात त्यांची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात, लक्ष्मी माता स्थिर राहते, अनेक आपल्याला संधी उपलब्ध होत असतात आणि कोणतंही कार्य हाती घेतलं त्याच्यात आपण यशस्वी होतो. म्हणून आपण हे सेवा आणि उपाय करायचे असतात. उंबरठा पूजन झाल्यानंतर उंबरठा पूजन कसं करावं जवळपास सर्वांना माहितीच असेल, तरी जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते. गोमूत्र, हळद एकत्र करावं, त्यात तुम्ही चंदन पावडरसुद्धा टाकू शकतात, गंगाजल टाकू शकतात. त्याचबरोबर त्याच्यात तुम्ही जर तुमच्या घरात गुलाबजल असेल ते सुद्धा टाकून तुम्ही छान अशी पेस्ट बनवायची आणि हे नसेल तर फक्त हळद आणि गोमूत्र एकत्र केलं तरीही चालू शकतं. त्याची पेस्ट बनवायची आणि त्या आपल्या उंबरठ्यावर छान असं त्याचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षता व्हायच्या छान अशी पूजा करायची. त्या ठिकाणी धूप आणि दीप जरूर लावावा. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा दीपदान जरूर करा, म्हणजेच उंबरठ्याजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा जरूर लावा. त्यानंतर महत्त्वाचं की उंबरठ्याजवळ छान अशी रांगोळी काढायची, तिथे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे हळद कुंकू एकत्र करायचं आणि त्याचं स्वस्तिक उंबरठ्यावर दोघंही बाजूला काढायचं. स्वस्तिक व्यवस्थित काढायचं, त्याच्यात जे 4 ठिपके असतात त्याचंही महत्त्व असतं. त्याचबरोबर स्वस्तिकच्या बाजूला दोघंही बाजूंना ज्या रेषा असतात त्या रेषासुद्धा काढाव्यात. छान असं स्वस्तिक काढावं. आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावावं. आपल्या घरात आपण इतर जे आर्टिफिशियल तोरण असतात ते लावलेलेच असतात, पण विशेष पर्व असतो, विशेष दिवस असतात तेव्हा आपण आंब्याच्या पानांचं किंवा अशोकची जी पानं असतात त्यांचं तोरण जरूर लावावं आणि ते सुकल्यानंतर, ते पानं सुकल्यानंतर आपण ते लवकर काढावीत, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते प्रवेशद्वारावर. म्हणून आपण जी आंब्याच्या पानांचं तोरण किंवा हे अशोकची पानं असतील तर त्यांचं तोरण जरूर लावावं. त्यामुळे घरात सुख समृद्धी राहण्यामध्ये मदत होत असते आणि शुभसुद्धा मानलं जातं. अशा पद्धतीने उंबरठा पूजन करावं. छान असं प्रवेशद्वार छान सजवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं कुंकुमार्चन सेवा प्रत्येकाने जरूर करावी. कुंकुमार्चन सेवा ही तुम्ही श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीचा फोटो, टाक असेल, मूर्ती असेल त्याच्यावर सुद्धा करू शकतात किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन सेवा करू शकतात. कुंकुमार्चन करत असताना 16 वेळा श्रीसूक्त बोला किंवा तुम्ही अगदी 99 मंत्र बोलूनही कुंकुमार्चन केलं तरीही चालू शकतं. त्यानंतरचं महत्त्वाचं की पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा जरूर करावी. बरेच जण करत असतील, पण जे कोणी करत नसतील तर त्यांनी ह्या पौर्णिमेपासून म्हणजेच चैत्र पौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही दर महिन्याला सत्यनारायण पूजा जरूर करा. त्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमी राहत नाही आणि लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास राहतो. ज्या ठिकाणी नारायणांची पूजा होते तिथे विष्णू सोबत लक्ष्मी माता सुद्धा सदैव आपल्या घरात राहत असते, म्हणून हे जरूर करावं.
त्यानंतर महत्त्वाचं की पौर्णिमेच्या दिवशी अगदी आता तर नवरात्र आहे, तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही पठण करतच असतील, पण पौर्णिमेच्या दिवशी अगदी दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ एक तरी पाठ आपण पौर्णिमेच्या दिवशी जरूर करावा. त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरावी, शक्य असेल तर जरूर करा. पौर्णिमा, अष्टमी, नवमी दर महिन्याला येतात तेव्हासुद्धा करावी आणि विशेष करून शारदीय नवरात्र असेल, चैत्र नवरात्र असेल तेव्हा आपल्या कुलदेवीची ओटी जरूर भरावी. मूळ स्थानावर जाऊन शक्य होत असेल तर करा, नसेल शक्य तर आपल्या देवाऱ्यात जी काही मूर्ती असते, फोटो असतो, टाक असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. त्याचबरोबर ही ओटी नंतर जेव्हा तुम्ही मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही तिथे घेऊन गेला तरी चालेल, किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये जी कुलदेवीची ओटी भरलेली असेल तर ती ओटी भरलेल्याचं साहित्य तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा देऊ शकतात, किंवा ती साडी वगैरे असेल किंवा जे काही सौभाग्य अलंकार असतील ते तुम्ही स्वतः परिधान केले तरीही चालू शकतं. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची गोष्ट की पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवी आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊ शकते, म्हणून आपल्या घरात आलेल्या प्रत्येक सुवासिनीला आपण हळदी कुंकू दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. प्रत्येक दिवशी कधीही कोणी आलं तर आपण हळदी कुंकू द्यायलाच हवं, पण विशेष करून अष्टमी असेल, पौर्णिमा असेल तर अशा दिवशी तर आपण न विसरता ही गोष्ट करायचीच आहे. त्यानंतर महत्त्वाचं की कुलदेवीची सेवा तर आपण करणारच आहेत, तर कुलदेवीची सेवा करत असताना पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून थोडं तरी अन्नदान व्हावं. अगदी एका व्यक्तीला तुम्ही काही खाऊ घातलं किंवा काहीतरी सुद्धा चालू शकतं, पण शक्यतोवर कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. त्या पैशांचं तुम्ही काहीतरी पदार्थ किंवा फळं तुम्ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने जरूर करावं, कारण पौर्णिमेला जर आपण अशा पद्धतीने केलं तर आपली कुलदेवी अखंड आपल्यावर कुलदेवीचा कृपादृष्टी असते, म्हणून तुम्ही अन्नदान पौर्णिमेच्या दिवशी जरूर करावं. ज्या पद्धतीने अमावस्येला जे दान करत असतो त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळत असतो, तसंच पौर्णिमेला जर आपण अन्नदान केलं तर कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावर राहत असते. त्यानंतर महत्त्वाचं की पौर्णिमेच्या दिवशी न चुकता न विसरता खिरीचा नैवेद्य कुलदेवीला जरूर दाखवावा. खिरीचा नैवेद्य शुक्रवारी आणि पौर्णिमा असेल त्या दिवशी नैवेद्य जरूर अर्पण करावा. खीर कसली असावी हा मुद्दा नाही आहे. खीर तुम्ही तांदळाची किंवा मखण्याची खीर बनवू शकता, जे तुम्ही बनवत असतील, पण खिरीचा नैवेद्य जरूर अर्पण करावा. त्यानंतर की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीला गजरा किंवा जी फुलांची वेणी असते ती जरूर अर्पण करावी. त्याचबरोबर शुक्रवारी सुद्धा आपल्या कुलदेवीला गजरा वेणी अर्पण करा. आणि जर एखादं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, तर प्रत्येक शुक्रवारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. प्रत्येक शुक्रवारी जर आपण लक्ष्मी मातेला गजरा अर्पण केला किंवा कोणत्याही स्वरूप असेल देवीचं, तिथे जर आपण गजरा किंवा फुलांची वेणी अर्पण केली तर आपल्या घरात सुख समृद्धी राहते, अखंड सौभाग्य लाभतं. अशा पद्धतीने जरूर करावं. त्यानंतर महत्त्वाचं की कुलदेवीची अखंड कृपा राहावी म्हणून पौर्णिमेच्या दिवशी देवीला आपण जो विडा असतो, तर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर जो पानाचा विडा बनवलेला असतो, तर आपल्या कुलदेवीला पानाचा विडा जरूर अर्पण करावा. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हाही तुम्ही कुलदेवीची ओटी भरायला कुलदेवीच्या मूळ स्थानावर जातात तेव्हा सुद्धा आपण एवढ्या लांब आपण जात असतो, तर अशा वेळेला आपण ओटीचं साहित्य घरूनच न्यायला हवं. आणि जे काही अगदी नसेल, जसं की फुलांची वेणी असेल किंवा अजून काही असेल, फुलांचा हार, गजरा, तर ते तुम्ही तिथे घेऊ शकतात, किंवा पेढ्यांचा नैवेद्य. पण जे काही ओटीचं साहित्य असतं ते आपण सर्व काही साडी, तांदूळ वगैरे सर्व आपण व्यवस्थित घरून घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर पानाचा विडा सुद्धा देवीला अर्पण करावा जेव्हा आपण मूळ स्थानावर जातो. ही खूप विशेष प्रभावी सेवा आहे, त्यामुळे आपली कुलस्वामिनी माता सदैव आपल्यावर प्रसन्न राहत असते. प्रत्येकाने हे लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाचं, कमळगट्ट्याच्या माळेवर आपण लक्ष्मी मातेचा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, किंवा जो मंत्र तुम्हाला येत असेल लक्ष्मी मातेचा, तो सुद्धा तुम्ही जप जरूर करावा. कमलगट्ट्याच्या माळेवर जप केला तर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहते. त्यानंतर महत्त्वाचं की तुळशी मातेची पूजा आणि शाळीग्राम असतील त्यांची सुद्धा पूजा करावी. तुळशी मातेजवळ सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा पौर्णिमा, अष्टमी असेल, शुक्रवार असेल, गुरुवार असेल, मंगळवार असेल, तर अशा दिवशी तुळशीजवळ त्या दिवशी तरी साजूक तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा शक्य होत असेल तर जरूर करा, किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. पण दोघंही वेळेला आपण सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दीपदान जरूर करावं.
त्यानंतर महत्त्वाचं की पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करा. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं, मोबाईलवर लावलं तरीही चालू शकतं. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते पठण करत असताना किंवा विष्णूंची सहस्र नावं आहेत, म्हणजे विष्णूंची सहस्रनाम स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामावली यात फरक आहे. तर म्हणजे ते स्तोत्र आहे ते जर एवढं तुम्हाला कठीण वाटत असेल पठण करायला, तर अशा वेळेला विष्णू सहस्रनामावली बोलत आपण, म्हणजेच विष्णूंची 1000 नावं बोलत आपण श्रीकृष्ण, नारायण, विष्णू जे काही तुमच्या घरात विग्रह असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्यावर तुळशीपत्र अर्पण करत आपण विष्णू सहस्रनामावली जरूर पठण करावी. शक्य होत असेल तर प्रत्येक पौर्णिमेला 1000 तुलसी दल विष्णूंना अर्पण करणं शक्य होत असेल तर जरूर करावं. नसेल शक्य तर जेवढे तुम्हाला जमतील तेवढंही तुम्ही करू शकतात. तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणांची ही विशेष प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा खूप जास्त फलदायी असते. म्हणूनच पौर्णिमेचा अतिशय दिव्य असा हा दिवस असतो. आपल्या कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, त्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा जरूर करावी. या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे बजरंगबलींचं दर्शन घ्या. तिथे मंदिरात बसून तुम्ही राम नावाचा जप करा. रामरक्षा स्तोत्र, रामस्तुती, हनुमान चालीसा, वडवानल स्तोत्र हे जरूर पठण करा. हनुमानजींना नारळ, गुळ, चणे, पानाचा विडा, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू ह्या पद्धतीने जरूर अर्पण करा. हनुमानजींच्या मंदिरात जाऊन राम नावाचा जास्तीत जास्त जप करा. ही सेवा प्रत्येकाने जरूर करावी. जय श्रीराम, जय कुलदेवी माता की जय.